विठ्ठल भक्तीतून मंदिरातील सर्व उपासना पूजार्चा करण्याची साग्रसंगीत व्यवस्था लावण्याचे श्रेय बाबा पाधे यांच्याकडे जाते। बडवे यांनी विठ्ठलाचे आणि उत्पात यांनी रखुमाईचे पालकत्व घ्यायचे असा दंडक त्यांनी घालून दिला। बडवे आणि पुजारी या दोघांनी विठ्ठलाची नित्यसेवा, काकड आरती, महापूजा, दुपारचा नैवेद्य, सायंकाळची आरती आणि शेजारती हे सर्व पाहायचे। 7 सेवाधाऱ्यांनी त्यांना मदत करायची आणि त्यांची कामे देखील ठरलेली अशी चोख व्यवस्था बाबा पाधे यांनी लावून दिली होती। संस्कृत पंडित असलेल्या बाबा पाधे यांनी रचलेल्या विठ्ठलाची महती कथन करणारे 18व्या शतकातील श्री विठ्ठल स्तवराज या संस्कृत काव्याचे हस्तलिखित पंढरपूर येथील मंजूळ घराण्याकडे आहे। या काव्यामध्ये 35 श्लोक आहेत। हस्तालिखिताची सुरुवातच नमो भगवते विठ्ठलाय अशी आहे। छंद देवता किलक न्यास या शास्त्रीय पद्धतीने हे काव्य रचले आहे। मात्र हा काव्यग्रंथ अपूर्णावस्थेतच आहे। विठ्ठल ध्यान मानसपूजा या ग्रंथात बाबा पाधे यांनी विठ्ठल देवतेच्या रूपाचे वर्णन केलेले आहे।